नुकतीच पूजा केली आहे, तुळशीला पाणी घातलं, त्यामुळे कपाळावरती हळद कुंकू तुम्हाला दिसतंय. शेताच्या बांधावरती बसली आहे. इतकं भयानक गरम होतं, इतकं भयानक उकडतंय ना, की अंघोळ करून पण काहीच उपयोग नाही आहे. तसं तर आज सकाळपासूनच हलकं-हलकं पावसाचं वातावरण तयार झालं आहे. मधूनच एखादा ढग येतोय, गडगडतंय, मधूनच पाऊस शिंतडतोय, पण तो पाऊस काही जमिनीला टेकत नाही आहे. त्यामुळे अजूनपर्यंत पेरणीलासुद्धा सुरुवात झाली नाही आहे. शेतात आली आहे मी आणि तुम्हा सगळ्यांनाच माहीत असेल की गुढीपाडवा झाल्याच्या नंतर शेतामध्ये भाजावळ केली जाते. तर ती भाजावळ करून बरेच टाईम उलटून गेला आहे आणि आता पेरणीची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे शेतातला साकूळसुद्धा काढून टाकला आहे. ह्या भाजावळ केलेल्या मळ्या आहेत. ह्या 2 मळ्या शुभांगी काकीने भाजल्यात आणि तिनेसुद्धा साकूळ काढून टाकला आहे. साकूळ म्हणजे आपण जेव्हा भाजावळ करतो त्यावेळी जे कवळ फोडलेलं असतं तर त्याच्या काही काटक्या न भाजता तशाच उरतात किंवा मोठे मोठे दगड होऊन जातात माती लावल्यानंतर. तर ते शेतातून किंवा भाजावळीच्या मळीतून बाजू काढावे लागतात, जेणेकरून पेरणी करताना त्रास होऊ नये, बैलांच्या पायाखाली येऊन त्यांना लागू नयेत म्हणून साकूळ काढला जातो. आता मी तुम्हाला आमच्या मळ्यांमध्ये घेऊन जाते. तसं तर आम्हा सगळ्यांचं शेत अगदी लागून आजूबाजूलाच आहे. तर त्यामुळे पेरणी करताना, लावणी लावताना सगळेजण एकत्र असतात आणि खूप मजा पण येते. तुम्हाला यावर्षी ते सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील, पण त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. इथे एक आपली मळी आहे आणि मी इथे तुम्हाला दाखवते. बाबांनी पण साकूळ काढून एकत्र करून ठेवला आहे, त्याच्यानुसार तुम्हाला कळेल. ही आपली मळी आहे आणि ह्या मळीतला साकूळ काढला आहे, पण अजून वरवरून काढावं लागणार आहे. हे बघा, हे जे अशा काटक्या वगैरे असतात ना, तर त्या शेतातून बाजूला काढायला लागतात, जेणेकरून नंतर त्रास होऊ नयेत. असं काही करतात का आणि त्या पद्धतीला, त्या प्रक्रियेला काय म्हणतात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा.